सांगलीच्या आष्टामधील स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राडा, मतदानाचा टक्का वाढल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप। कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आमदार जयंत पाटीलही घटनास्थळी। तर गोंदियातही ईव्हीएम सोबत छेडछाडीचा आरोप। सालेकसा तहसील कार्यालयामध्ये तणावाची स्थिती। ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये न नेता तहसील कार्यालयामध्येच नेल्यानं आक्षेप। पुन्हा मतदान करण्याची उमेदवारांची मागणी। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यानंतर आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। महायुतीतील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत असतील। पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र रचत असल्याचं म्हणतील, फडणवीसांची टीका। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग। राज्य निवडणूक आयोगानं उद्या सर्व पालिका आयुक्तांची बैठक बोलावली। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यानंतर ही बैठक होणार। गद्दारांमध्येच बाचाबाची सुरू, त्यांची लोक त्यांच्यावरच धाडी टाकतायत। उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका। राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला भांडूपमधल्या निवासस्थानी, दोघांमध्ये सदिच्छा भेट। राज ठाकरेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये खासगी कार्यक्रमात 20 मिनिटं चर्चा। फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस, तर काही काळ राजकीय चर्चा झाल्याची माहिती। तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा राऊतांची भेट घेणार। पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुलमुख्तारधारक शीतल तेजवानीला अखेर अटक। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री। मतदानाच्या दिवशीच मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि भाजपात वाद। आमदारांच्या माध्यमातून सेनेच्या लोकांची गुंडगिरी वाढली। पुराव्यांनिशी फडणवीसांकडे आमदार चंद्रकांत पाटलांची तक्रार करणार। राड्यानंतर रक्षा खडसे आक्रमक। रक्षा खडसेंवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल करणार। खडसेंच्या दबावानंतर 5 कार्यकर्त्यांवर गुन्ह्याची नोंद। मुक्ताईनगरमधील राड्यानंतर आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। तर महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा। विकास गोगावलेंसह महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावर विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल। माझ्या मुलानं काय चुकीचं केलं, संजय गायकवाडांचा विरोधकांना सवाल। तर काल बुलढाण्यामध्ये गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी, बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता। सरकारनं 27 तारखेला केंद्राकडे हा प्रस्ताव पाठवला होता। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेत माहिती। नाशिकच्या तपोवनातली झाडं तोडण्याविरोधात कलाकार मैदानात, सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची। कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी। तर हिंदू संघटनांनी सुद्धा झाडांवर जय श्रीराम आणि जय हनुमान लिहित प्रशासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला। तर मुंबईच्या प्रारूप मतदार याद्यांवर आतापर्यंत 7452 हरकती। मुदतीच्या शेवटच्या दिवशी 1958 सूचनांची नोंद। अंतिम यादी 10 डिसेंबरला। अहिल्यानगरमध्ये 50,000 फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमल काळेला अटक। बसमधून महिलांची पर्स चोरताना पकडलं। प्रियकराला सुद्धा बेड्या। पोलिसांकडून तब्बल 9,35,000चा ऐवज लंपास। छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यामध्ये मोठी चकमक, 3 पोलीस शहीद तर 12 माओवाद्यांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश। घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सुद्धा जप्त। महाराष्ट्रात पोलिसात 15,631 जागांसाठी बंपर भरती। अर्ज करण्यास 7 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ। 50,000हून अधिक पगार असणार। इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी अचानक स्ट्राईक केल्याची माहिती। अनेक उड्डाणं रद्द झाल्यामुळे मुंबई विमानतळावर प्रवाशांची गर्दी। तर गैरसोयीबद्दल इंडिगोकडून प्रवाशांची माफी। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये विराट कोहलीचं सलग दुसरं शतक। विराटनं 91 चेंडूंमध्ये 101 धावा ठोकल्या। आंतरराष्ट्रीय एकदिवसीय प्रकारात 53वे शतक झळकावत विराटचा हा नवा विक्रम।